पाणी बिलाची थकबाकी असलेल्या 1780 नळ जोडण्या खंडित, महापालिका क्षेत्रात 152 मोटर पंप जप्त, 50 पंप रूम केल्या सील, 3354 थकबाकीदारांना पाठवल्या नोटिसा. आतापर्यंत 59-43 कोटी रुपयांची पाणी बिलं वसुली. ठाणे महापालिकेची पाणी बिलं थकबाकी वसुलीकरिता पाणीपुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1780 नळ जोडण्या खंडित केल्या असून 152 मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच एकूण 50 पंप रूम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी 3354 थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे 59-43 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेची पाणी बिलं रक्कम रुपये 224 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिलं रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच आयुक्त स्तरावर या वसुलीबाबत सातत्याने आढावाही घेतला जात आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळजोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेस सहकार्य करावे, अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता पाणीपुरवठा विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.